आज चंदनझिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आमचे मित्र इरफानभाई हे जे रिक्षा चालवतात यांना एका माणसाचं पाकीट सापडलं। त्याचं नाव विलास मेंढरे असं असून त्याचं पाकीट पडल्यानंतर त्यांनी त्याला आवाज दिला, परंतु तो थांबला नाही आणि त्यांनी नंतर ते पाकीट उचलून आमच्याकडे आले। त्यांनी आमचे मित्र शब्बीर पठाण यांना ही हकीकत सांगितली आणि आम्ही असं ठरवलं की हे समोर सदरील माणसाला आपण फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलू आणि साहेबांच्या समक्ष त्याला त्याचं पर्स देऊ। या पद्धतीनं आम्ही त्या व्यक्तीला फोन केला। त्याचा फोन लागला नाही तरी आमचे मित्र शब्बीर पठाण यांनी तेथील पत्रकाराला, सांगलीच्या पत्रकाराला फोन लावला। त्याने आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि त्याचे पैसे जवळपास 5 ते 7 हजार रुपये, 2 ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक छोटी डायरी असं सर्व साहित्य साहेबांच्या हस्ते आम्ही विलास मेंढरे याला परत केलेलं आहे। आजही आपण बघतो की सध्या सगळीकडे परिस्थिती हिंदू मुस्लिम म्हणून चाललेली आहे, परंतु आज हे हिंदू मुस्लिम असं काही नाही। हे काही ठराविक लोक असतात जे अशा प्रकारच्या अफवा पसरवतात आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। परंतु इरफानभाई मुस्लिम समाजाचे असून आणि मेंढरे हा मराठी समाजाचा असून त्यांनी प्रामाणिकपणे त्याचं हे पर्स या ठिकाणी परत केलेलं आहे। तरी मी तसा तो दवाखान्यामध्ये आलेला होता। अशा परिस्थितीत त्याला त्याचं पर्स परत केलं आणि आजही हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं काही नसून आजही सौख्य आणि एकतेचा संदेश इरफानभाई आणि मेंढरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। धन्यवाद। शेख फारूक, टेलर, समाजसेवक, चंदनझिरा, जालना। बाबा काय प्रकरण होतं? माझं पॉकेट हरवलं होतं। आज मी जालन्यात आलो होतो, दुखत होतं तेव्हा माझं। तर माझं नाव विक्की शिवाजी मेंढरे, राहणार सावंगी तलाव। तर मला आमचे जालन्यातले रिक्षा चालक इरफानभाई चाचाला सापडलं होतं। तर त्यांनी मला प्रामाणिकपणे आणून दिलं, याच्याबद्दल त्यांना अभिनंदन। त्याच्यामध्ये सगळं साहित्य वगैरे, पैसे सगळं? हो, सगळं होतं। ATM होतं, 3 ATM होते, जवळपास 7 हजार रुपये पैसे कॅश होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व गोष्टी होते त्याच्यात। सगळं बरोबर निघालं? हो, बरोबर निघालं सगळं। ठीक आहे, चालेल। काय नाव? विक्की शिवाजी मेंढरे। चंदनझिऱ्याचे इरफानभाई रिक्षा ड्रायव्हर हे पोलीस स्टेशनला आले। त्यांनी सांगितलं की मी रिक्षा चालवत असताना मला एक पाकीट भेटलं। त्या पाकीटमधल्या माणसाला त्यांनी स्वतःहून फोन केला। त्यानंतर हे मेंढरे हे पोलीस स्टेशनला आले। त्यांनी त्यांचं पाकीट पाहिलं। त्या पाकीटमधले पूर्ण पैसे आणि पूर्ण ATM कार्ड वगैरे जसे तसे त्यांना इरफानभाईने स्वाधीन केलेले आहे। इरफानभाईचा फार फार धन्यवाद।